नमस्कार। पश्चिम बंगालच्या आदरणीय मुख्यमंत्री सुश्री ममताजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी मनसुख मांडविया जी, सुभाष सरकार जी, शांतनु ठाकुर जी, जॉन बर्ला जी, नीतीश प्रामाणिक जी, विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी जी, सीएनसीआय कोलकाताच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळातील सदस्यगण, आरोग्य क्षेत्राशी संबंधित सर्व समर्पित सहकारी, अन्य महानुभाव बंधूंनो आणि भगिनींनो, देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत उत्तम आरोग्य सुविधा पोहोचवण्याचा राष्ट्रीय संकल्प दृढ करत संकल्पों को मजबूत करते हुए आज आपण आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे। चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या या दुसऱ्या संकुलामुळे पश्चिम बंगालमधील अनेक नागरिकांची मोठी सोय झाली आहे। बड़ी सुविधा लेकर आया है। इससे विशेष रूप से कुटुंबातील एखादी व्यक्ती उन गरीब कर्करोगाशी झुंज देत आहे, उन मध्यम वर्ग अशा परिवारों गरीब को मध्यम वर्गीय कुटुंबांना बहुत यामुळे राहत विशेष करून मिलेगी, मोठा दिलासा मिळेल। जिनका कोई अपना कैंसर से मुकाबला कर रहा है, कैंसर से जुड़ा इलाज कोलकाता येथील या आधुनिक रुग्णालयामुळे इससे जुड़ी कर्करोगाशी सर्जरी संबंधित उपचार, शस्त्रक्रिया और थेरेपी आणि त्या संबंधी उपचार आता अब अधिक कोलकाता के सुलभ होणार इस आहेत। आधुनिक अस्पताल की वजह से भी और सुलभ हो जाएगी। साथियों, आज ही मित्रांनो, देश ने देशाने आजच आणखी एक महत्त्वाचा और टप्पा पार महत्वपूर्ण केला आहे। पड़ाव को पार किया है। साल की शुरुआत देशाने वर्षाची सुरुवात देश ने 15 ते 18 साल की उम्र वयोगटातील के बच्चों किशोरांच्या के लिए लसीकरणाने केली। वैक्सीनेशन से की थी। वहीं आज त्याच वेळी वर्षाच्या साल के पहिल्या पहले महिन्याच्या महीने के पहिल्या पहले आठवड्यात हफ्ते में भारत 150 कोटी 150 करोड़ 1.5 अब्ज बिलियन लशींच्या वैक्सीन मात्रांचा डोजेस का ऐतिहासिक टप्पाही गाठत आहे। ऐतिहासिक मुकाम भी हासिल कर रहा है। 150 150 कोटी करोड़ लसमात्रा वैक्सीन डोज, तेही वर्षभरासारख्या कमी काळात। वो भी एक साल से कम समय में। ये आकडेवारीचा हिसाब विचार से करता ही खूप मोठी बहुत संख्या आहे। बड़ी संख्या है। दुनिया के जगातील बहुतांश बड़े-बड़े मोठ्या देशों के देशांसाठी लिए ही संख्या भी ये किसी आश्चर्यापेक्षा आश्चर्य से कमी कम नाही। है। लेकिन भारत के लिए परंतु भारतासाठी ये 130 ही 130 कोटी देशवासियों देशवासियांच्या सामर्थ्याचे के सामर्थ्य प्रतीक का आहे। प्रतीक है। भारत भारतासाठी के लिए एक हे नवीन इच्छाशक्तीचे का प्रतीक आहे, जो ज्यामध्ये असंभव अशक्य को ते शक्य संभव करण्यासाठी करने के लिए कुछ काहीही भी करण्याची कर हिंमत गुजरने आहे। का हौसला रखती है। भारत भारतासाठी के लिए ये प्रतीक ते है आत्मविश्वासाचे प्रतीक आहे, आत्मविश्वास का। ये आत्मनिर्भरतेचे प्रतीक है प्रतीक आहे, आत्मनिर्भरता का। ये स्वाभिमानाचे प्रतीक है प्रतीक आहे। आत्मगौरव का। आज या निमित्ताने आज इस मी सर्व अवसर पर देशवासियांचे अभिनंदन करतो। सभी देशवासियों को बधाई देता हूं। साथियों, कोरोना के मित्रांनो, खिलाफ लड़ाई में आपला हा लसीकरण कार्यक्रम हमारा कोरोना ये विरुद्धच्या लढाईत vaccination तितकाच program महत्त्वाचा आहे उतना ही जितका हा महत्वपूर्ण छुपा है, कोरोना विषाणू धोकादायक इतना आहे। खतरनाक ये भेष बदलने वाला कोरोना आज पुन्हा वायरस एकदा जगाला कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन आज एक प्रकाराचा बार सामना करावा लागत आहे। फिर दुनिया कोरोना के नए ओमिक्रॉन वेरिएंट का सामना कर रही है। हमारे देश में या नवीन प्रकारामुळे इस आपल्या नए देशातही वेरिएंट रुग्ण के कारण वेगाने वाढत आहेत। केसेस तेजी से बढ़ रहे त्यामुळे हैं। 150 कोटी लसमात्रांचे हे इसलिए कवच आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। 150 करोड़ वैक्सीन डोज का ये सुरक्षा कवच हमारे लिए बहुत महत्वपूर्ण हो जाता है। आज भारत की
आज वयस्क भारतातील जनसंख्या में 90% अधिक प्रौढ लोकसंख्येला 90% से ज्यादा लोगों को वैक्सीन की लसीची डोज एक लग मात्रा देण्यात आली आहे. सिर्फ 5 अवघ्या दिन के 5 भीतर दिवसात ही 1.5 करोड़ 1.5 से कोटीहून ज्यादा अधिक बच्चों को मुलांना लसमात्रा देण्यात आल्या वैक्सीन आहेत. की डोज लगाई जा चुकी है। ये हे उपलब्धि यश संपूर्ण देशाचे पूरे आहे, देश की है, हर प्रत्येक सरकार सरकारचे आहे. मैं या विशेष यशाबद्दल रूप से इस मी विशेषतः उपलब्धि के लिए देशातील शास्त्रज्ञ, देश के वैज्ञानिकों का, लस वैक्सीन उत्पादक, मैन्युफैक्चरर्स का, हमारे आरोग्य हेल्थ क्षेत्रातील सेक्टर से आमचे जुड़े सहकारी साथियों का यांचे आभार मानतो. बहुत बहुत धन्यवाद करता हूं। सबके प्रयासों से ही सर्वांच्या प्रयत्नांमुळेच देश देशाने ने उस हा संकल्प संकल्प को शिखरापर्यंत नेला आहे, शिखर तक ज्याची पहुंचाया सुरुवात है, आपण शून्यातून केली जिसकी होती. शुरुआत हमने शून्य से की थी। साथियों, मित्रांनो, 100 साल 100 की वर्षातील सबसे सर्वात बड़ी मोठ्या महामारी से विरुद्धच्या लढाईत मुकाबले में सबका सबका प्रयास की भावना ही ही भावना देशाला बळ देत आहे. देश को मजबूती दे रही है। कोविड से लड़ने के कोविडशी लिए लढण्यासाठी मूलभूत आणि बेसिक महत्त्वपूर्ण और पायाभूत क्रिटिकल सुविधा इंफ्रास्ट्रक्चर निर्माण के करण्यापासून से लेकर दुनिया ते के जगातील सबसे सर्वात बड़े, मोठ्या जलद सबसे मोफत तेज लसीकरण मोहिमेपर्यंत ही शक्ती मुफ्त टीकाकरण आज सर्वत्र अभियान तक दिसून येते. ये ताकत आज हर तरफ दिख रही है। इतनी भौगोलिक, आर्थिक और आणि सामाजिक विविधता असलेल्या वाले आपल्या हमारे देशात देश में टेस्टिंग से चाचणीपासून लेकर टीकाकरण लसीकरणापर्यंत का इतना बड़ा एवढी मोठी इंफ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा आपण ज्या वेगाने जिस विकसित तेजी केली से आहे के साथ ते संपूर्ण जगासमोर हमने एक विकसित आदर्श किया निर्माण है, करत आहे. वो पूरी दुनिया के लिए एक उदाहरण बन रहा है। साथियों, मित्रांनो, अंधार जितका गडद जितना घना तितके होता प्रकाशाचे महत्त्व जास्त. प्रकाश का आव्हाने महत्व जितकी मोठी उतना तितके ही धैर्य ज्यादा महत्त्वाचे. होता है। चुनौतियां आणि लढाई जितनी जितकी बड़ी कठीण होती हैं, तितकी शस्त्रे महत्त्वाची हौसला असतात. उतना ही महत्वपूर्ण हो जाता है और लड़ाई जितनी कठिन हो, अस्त्र शस्त्र उतने ही जरूरी हो जाते हैं। सरकार द्वारा अब तक पश्चिम आतापर्यंत बंगाल को भी सरकारकडून पश्चिम कोरोना बंगालला वैक्सीन की करीब कोरोना करीब लसीच्या सुमारे 11 कोटी 11 मात्रा करोड़ डोज मुफ्त मोफत देण्यात कराई आले जा आहेत. चुकी है। बंगाल को 1,500 बंगालला से अधिक 1,500हून वेंटिलेटर, अधिक व्हेंटिलेटर, 9,000हून 9,000 अधिक से ऑक्सिजन ज्यादा सिलेंडरही नए देण्यात आले ऑक्सीजन आहेत. सिलेंडर भी दिए गए हैं। 49 49 PSA पीएसए नवीन ऑक्सिजन नए प्लांट देखील ऑक्सीजन प्लांट कार्यरत ने भी झाले काम आहेत. करना शुरू कर दिया है। ये कोरोना से कोरोना मुकाबले विरुद्धच्या में लढाईत हे पश्चिम बंगालच्या बंगाल के लोकांना लोगों की मदत करतील. करेंगे। साथियों, मित्रांनो, चित्तरंजन चित्तरंजन राष्ट्रीय कॅन्सर कर्करोग इन्स्टिट्यूट के संस्थेच्या कॅम्पस में संकुलातील लगी देशबंधू चित्तरंजन दासजी आणि और महर्षी महर्षि सुश्रुत यांचे की पुतळे प्रतिमाएं तो हम आपल्या सभी के लिए सर्वांसाठी एक मोठी प्रेरणा बहुत आहे. बड़ी प्रेरणा है। देशबंधूजी देशबंधूजी म्हणायचे, मैं मला या देशात इस पुन्हा देश पुन्हा जन्म घ्यायचा आहे, बार बार जन्म लेना चाहता हूं ताकि जेणेकरून मैं इस मी या देश के लिए देशासाठी जी सकूं, जगू शकेन, इसके लिए त्यासाठी काम करूं। काम करू शकेन. महर्षि महर्षी सुश्रुत हे आरोग्य स्वास्थ्य के क्षेत्रातील क्षेत्र प्राचीन भारतीय ज्ञानाचे प्रतिबिंब पुरातन आहेत. भारतीय ज्ञान के प्रतिबिंब रहे। ऐसी प्रेरणाओं से अशाच प्रेरणांमुळे बीते वर्षों में देशवासियांच्या आरोग्याशी देशवासियों संबंधित के संपूर्ण स्वास्थ्य से उपायांसाठी जुड़े अनेक वर्षांपासून संपूर्ण समाधानों सर्वांगीण के लिए उपाय शोधले जात आहेत. होलिस्टिक तरीके से काम हुआ है। सबका प्रयास की भावना सर्वांचे से प्रयत्न या भावनेने आज आज देश के देशातील आरोग्य हेल्थ पायाभूत इन्फ्रा सुविधा, को, आरोग्य हेल्थ नियोजन प्लानिंग को आणि त्यांनी राष्ट्रीय इंटिग्रेटेड संकल्पाशी करने जोडण्याचे काम वेगाने होत आहे. राष्ट्रीय संकल्पों से जोड़ने का काम तेजी से हो रहा है। हम हेल्थ सेक्टर में आरोग्य आज जो क्षेत्रासमोरील चुनौतियां आव्हानांचा सामना करण्यासाठी उनसे तसेच निपटने के भविष्य साथ सुरक्षित साथ करण्यासाठी आम्ही भविष्य सतत को कार्यरत सुरक्षित आहोत. बनाने के लिए भी निरंतर काम में जुटे हैं।
वो वजह है आजारांना कारणीभूत बीमारियों घटक का दूर करण्याचा कारण बनती प्रयत्न है, केला जात आहे. उन्हें दूर करने का प्रयास हो रहा है। बीमार होने की आजारपणात स्थिति में इलाज उपचार सस्ता स्वस्त और आणि सुलभ हो, सुलभ व्हावेत इस पर हे आमच्या सरकारचे लक्ष हमारी आहे. सरकार का आणि ध्यान त्याच है। वेळी और डॉक्टरांची उसके क्षमता साथ ही आणि वैद्यकीय पायाभूत डॉक्टर सुविधांचा और विस्तार करून मेडिकल इंफ्रा की आरोग्य सेवा कैपेसिटी का अधिक विस्तार उत्तम करके केल्या जात आहेत. स्वास्थ्य सेवाओं को बेहतर बनाया जा रहा है। साथियों, मित्रांनो, इसलिए म्हणूनच आपल्या आरोग्य अपने क्षेत्रात हेल्थ सेक्टर को परिवर्तन घडवून ट्रांसफॉर्म करने आणण्यासाठी के लिए आज देश देश प्रतिबंधात्मक आरोग्य, प्रिवेंटिव हेल्थ, एफोर्डेबल परवडणारी हेल्थ आरोग्य सेवा, सप्लाई पुरवठा साइड साखळीत इंटरवेंशन हस्तक्षेप और आणि युद्ध मिशन मोड पातळीवरील अभियानों को अभियानांना चालना देत गति आहे. दे रहा है। प्रिवेंटिव हेल्थ केयर को योग, योग, आयुर्वेद, फिट इंडिया फिट इंडिया मूवमेंट, सार्वत्रिक युनिव्हर्सल लसीकरण इम्युनायझेशन यांसारख्या जैसे माध्यमांद्वारे माध्यमों से प्रोत्साहित प्रतिबंधात्मक किया जा रहा आरोग्य सेवेचा प्रचार केला स्वच्छ जात भारत आहे. मिशन स्वच्छ भारत और मिशन हर घर आणि जल हर घर जल यासारख्या जैसे राष्ट्रीय राष्ट्रीय योजनांमुळे योजनाओं से गावांना आणि गरीब गांव और कुटुंबांना गरीब परिवारों अनेक को आजारांपासून वाचवण्यात अनेक मदत होत आहे. बीमारियों से बचाने में मदद मिल रही है। आर्सेनिक और आणि दूसरे इतर कारणांमुळे जहरों से प्रदूषित होणारे पाणी जो पानी प्रदूषित होता है, देश हे के देशातील अनेक राज्यों में राज्यांमध्ये कर्करोगासाठीही एक कैंसर का प्रमुख भी एक कारण बड़ा आहे. कारण है। हर हर घर घर जल अभियानामुळे अभियान ही की समस्या सोडवण्यात की- खूप मदत से होत आहे. इसके द्वारा इस समस्या के समाधान में बहुत मदद मिल रही है। साथियों, मित्रांनो, लंबे बऱ्याच समय तक काळापासून हमारे आपल्या यहाँ इथे गरीब गरीब और आणि कनिष्ठ दीन मध्यम वर्ग स्वास्थ्य आरोग्य सुविधाओं सुविधांपासून से वंचित इसलिए राहिले वंचित कारण रहे एक तर उपचार सुलभ क्योंकि नव्हते किंवा या खूप तो महाग होते. इलाज सुलभ ही नहीं था या बहुत महंगा था। गरीब अगर गंभीर जर का बीमारी से गरीबाला ग्रसित गंभीर होता आजार था, झाला तर तो त्याच्या पुढे उसके पास दोनच पर्याय दो असायचे. ही विकल्प थे, या तो एक तर कर्ज काढा, कर्ज ले, नाहीतर आपले घर किंवा अपना जमीन घर या विका, जमीन बेचे, या फिर नाहीतर उपचाराचा इलाज विचारच का टाळा. विचार ही टाल दे। कैंसर की बीमारी कर्करोग तो ऐसी है हा आजारच असा आहे ज्याचे नाव जिसका ऐकताच नाम गरीब आणि सुनते मध्यम ही वर्ग हवालदिल होतो. गरीब और मध्यम वर्ग हिम्मत हारने लगता है। गरीब को गरिबांना याच इसी दुष्टचक्रातून, कुचक्र, या चिंतेतून बाहेर इसी काढण्यासाठी चिंता से देश स्वस्त बाहर आणि सुलभ निकालने के उपचारांसाठी निरंतर पावले देश उचलत आहे. सस्ते और सुलभ के लिए निरंतर कदम उठा रहा है। बीते सालों में गेल्या काही वर्षात कैंसर कर्करोगाच्या के इलाज के उपचारांसाठी लिए आवश्यक जरूरी औषधांच्या दवाओं की किमती कीमत में काफी लक्षणीयरित्या कमी कमी की। करण्यात आल्या आहेत. अभी आताच मनसुख मनसुख भाई भाई विस्तार से यांनी बता याबद्दल रहे। सविस्तर सांगितले. पश्चिम बंगाल सहित पश्चिम पूरे बंगालसह देश में संपूर्ण देशात स्थापन जो झालेल्या 8,000 8,000हून से अधिक ज्यादा जनौषधी जन केंद्रांमध्ये औषधि केंद्र स्थापित किए गए हैं, उनमें औषधे बहुत सस्ते आणि दाम पर शस्त्रक्रियेसाठी लागणारी सामग्री दवाइयां अत्यंत स्वस्त और दरात सर्जिकल उपलब्ध करून सामान दिली आहे. दिए जा रहे हैं। इन स्टोर्स या पर केंद्रांमध्ये कर्करोगाच्या कैंसर की भी उपचाराची 50 50 से अधिक अधिक औषधेही दवाइयां अत्यंत माफक दरात बहुत उपलब्ध कम आहेत. कीमत पर उपलब्ध है। कैंसर की सस्ती दवाओं को कर्करोगावरील उपलब्ध औषधे कराने के लिए स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी देशभरात अमृत विशेष अमृत स्टोर स्टोअर्स भी सुरू आहेत. देश भर में चल रहे हैं। सरकार का यही गरिबांना सेवाभाव, स्वस्त दरात उपचार मिळावेत यही हे सुनिश्चित करण्याच्या संवेदनशीलता दृष्टीने हा सेवाभाव गरीबों सरकारची को ही सस्ता संवेदनशीलता इलाज सहाय्य करत आहे. सुनिश्चित करने में मदद कर रहा है। सरकारने 500 से 500हून ज्यादा अधिक दवाइयों की औषधांच्या जो किमती कीमत नियंत्रित ठेवल्या आहेत. नियंत्रित यामुळे रुग्णांची दरवर्षी वो भी 3,000 कोटींहून अधिक मरीजों रुपयांची के बचत हर होते. साल 3,000 करोड़ रुपए से भी ज्यादा रकम बचा रही है। नागरिकों के पैसे बच रहे हैं। कोरोनरी स्टेंट्स की कीमत तो फिक्स किए जाने की वजह कोरोनरी से स्टेंटच्या किमती निश्चित हार्ट के केल्यामुळे मरीजों की हृदयरोगाच्या रुग्णांची साल दरवर्षी 4,500 कोटी रुपयांहून अधिक बचत होत आहे. 4,500 करोड़ रुपए से ज्यादा बच रहे हैं। सरकार ने knee गुडघे implants की प्रत्यारोपणाचा कीमत खर्च कम कमी करने का करण्यासाठी जो निर्णय किया, सरकारने घेतलेल्या निर्णयाचा फायदा उसका विशेष लाभ आपल्या ज्येष्ठ नागरिकांना, हमारे सीनियर आपल्या सिटीजन, वृद्ध माता भगिनी पुरुषांना हमारे झाला आहे. बुजुर्ग माताओं बहनों को, पुरुषों को उसका लाभ हुआ है। इस वजह से
बुजुर्ग मरीजों से त्यामुळे वृद्ध 1500 रुग्णांची करोड़ दरवर्षी रुपया 1500 कोटी रुपयांची बचत होत आहे. हर वर्ष बच रहे हैं. सरकार सरकारच्या वतीने सुरू जो असलेल्या पंतप्रधान प्रधानमंत्री राष्ट्रीय नेशनल डायलिसिस कार्यक्रमाच्या डायलिसिस मदतीने प्रोग्राम चला रही है. उसकी 12 मदद लाख से गरीब रुग्णांना 12 लाख गरीब मरीजों को विनामूल्य डायलिसिसची मुफ्त सुविधा मिळाली आहे. डायलिसिस की सुविधा मिली है. इससे यामुळे भी उनके त्यांचीही 520 कोटींहून अधिक करोड़ रुपयांची रुपये से बचत भी झाली ज्यादा आहे. रकम उनकी बचत हुई है. साथियों, मित्रांनो, आज आयुष्मान भारत योजना आज किफायतशीर आणि Affordable सर्वसमावेशक आरोग्य और सेवेच्या बाबतीत inclusive healthcare के जागतिक मामले मापदंड में बनत आहे. एक ग्लोबल बेंचमार्क बन रही है. पीएम जय पीएम जय अंतर्गत देशभरातील रुग्णालयांमध्ये 2 कोटी 60 लाखांहून अधिक रुग्णांना मोफत उपचार मिळाले आहेत. अस्पतालों में अपना मुफ्त इलाज करा चुके हैं. अनुमान है कि अगर ये जर योजना योजना नसती, नहीं होती तो इन्हीं तर या मरीजों रुग्णांना के त्यांच्या अपने उपचारांवर इलाज पर अंदाजे 50 ते 60 हजार कोटी रुपये खर्च करावे लागले असते. रुपये खर्च करने पड़ते. साथियों, मित्रांनो, आयुष्मान भारत का लाभ 17 लाखांहून 17 अधिक लाख से कर्करोग ज्यादा रुग्णांनाही कैंसर के मरीजों को आयुष्मान भी हुआ है. भारतचा फायदा झाला आहे. चाहे केमोथेरपी असो, रेडिओथेरपी असो की शस्त्रक्रिया असो, या रुग्णांना रुग्णालयात इन मरीजों को सर्व सुविधा विनामूल्य मिळतात. अस्पताल में हर सुविधा मुफ्त मिली है. कल्पना सरकारने हे कीजिए, प्रयत्न केले नसते तर सरकार किती के ये गरिबांचे प्रयास जीवन नहीं संकटात होते, सापडले असते किंवा किती कुटुंबे कितने कर्जाच्या गरीबों दुष्ट का चक्रात जीवन अडकली असती याची कल्पना करा. संकट में फंस जाता, या कितने परिवार कर्ज के कुचक्र में फंस जाते. साथियों, मित्रांनो, आयुष्मान भारत सिर्फ आयुष्मान मुफ्त भारत हे इलाज केवळ का मोफत माध्यम पण उपचाराचे नहीं है, साधन नाही, तर बल्कि यामुळे आजाराचे early लवकर detection, निदान, लवकर early उपचार treatment, यासाठी हे खूप प्रभावी इसमें ठरत आहे. भी बहुत कारगर सिद्ध हो रही है. कर्करोगासारख्या कैंसर सर्व जैसी गंभीर सभी आजारांसाठी हे गंभीर अत्यंत बीमारियों आवश्यक के आहे. लिए बहुत आवश्यक है. वरना हमारे यहाँ नाहीतर तो आपल्या येथे बहुतेक ज्यादातर रुग्णांमध्ये मामलों शेवटच्या में टप्प्यात कैंसर का कर्करोगाचे पता निदान झाले. लास्ट स्टेज त्यामुळे में ही चलता था, कर्करोगावर इलाज जब शक्य झाला बीमारी नाही. इलाज हो जाती थी. इसी या समस्या समस्येवर मात करण्यासाठी 30 वर्ष से अधिक 30 वर्षांवरील नागरिकांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोगाच्या तपासणीवर भर दिला जात आहे. आयुष्मान भारत योजना के तहत आयुष्मान भारत योजनेअंतर्गत गावोगावी उभारली जाणारी हजारो आरोग्य आणि निरामयता केंद्रे आज यासाठी खूप उपयुक्त ठरत आहेत. बहुत उपयोगी सिद्ध हो रहे हैं. बंगाल में भी बंगालमध्येही अशी ऐसे 5,000हून 5,000 अधिक से आरोग्य ज्यादा आणि निरामयता केंद्रे हेल्थ एंड वेलनेस स्थापन सेंटर करण्यात आली बनाए आहेत. गए. देशभरात लगभग सुमारे 15 कोटी 15 लोकांची करोड तोंडाची, लोगों स्तन आणि ओरल, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली सर्वाइकल आहे. कैंसर के लिए स्क्रीन किया जा चुका है. स्क्रीनिंग के बाद जिनमें लक्षण दिखते हैं उनके त्यांच्या इलाज के उपचारासाठी लिए हजारो आरोग्य कर्मचाऱ्यांना गांव के स्तर पर गाव ही पातळीवर विशेष हजारों प्रशिक्षणही देण्यात स्वास्थ्य आले आहे. कर्मियों को विशेष रूप से ट्रेन भी किया गया है. साथियों, मित्रांनो, एक और आणखी बहुत एक मोठी बड़ी समस्या आपल्या आरोग्य हमारे क्षेत्रासमोर हेल्थ आहे, सेक्टर की रही है. ती म्हणजे डिमांड और मागणी सप्लाय में बहुत आणि बड़ा पुरवठा यातील मोठी तफावत. डॉक्टर आणि इतर आरोग्य व्यावसायिक असोत किंवा आरोग्याच्या पायाभूत सुविधा असोत, मागणी आणि पुरवठा यांची तफावत भरून काढण्यासाठी आज देशात मिशन मोडवर काम केले जात आहे. मोड पर काम हो रहा है. वर्ष 2014 पर्यंत देशात पदवी आणि पदव्युत्तर जागांची संख्या सुमारे 90,000 होती. ग्रेजुएट सीटों की संख्या 90,000 के आसपास थी. पिछले 7 गेल्या सालों 7 में वर्षात यात इनमें 60,000 नवीन 60,000 जागांची नई भर सीटें पडली आहे. जोड़ी गई है. साल 2014 2014 मध्ये आपल्या इथे फक्त हमारे यहाँ 6 सिर्फ एम्स होती. 6 एम्स होते थे. आज देश 22 एम्सचे मजबूत जाळे तयार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारतातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वैद्यकीय महाविद्यालय असावे या दृष्टीने काम केले जात आहे. काम किया जा रहा है.
इन सभी या सर्व संस्थाओं में वैद्यकीय संस्थांमध्ये कर्करोगासारख्या कैंसर जैसी गंभीर गंभीर आजारावर बीमारियों के इलाज की उपचाराच्या सुविधा सुविधाएं जोडल्या जोड़ी जात जा आहेत. रही देश में कैंसर देशातील केअर कर्करोग इंफ्रास्ट्रक्चर उपचार को पायाभूत मजबूत सुविधा करने के बळकट करण्यासाठी 19 राज्य 19 कर्करोग स्टेट संस्था कॅन्सर आणि 20 तृतीय स्तरावरील और कर्करोग उपचार 20 केंद्रांनाही टर्सरी मंजुरी केयर देण्यात आली आहे. कैंसर सेंटर्स भी स्वीकृत किए गए हैं. 30 से 30 हून अधिक संस्थानों पर संस्थांमध्ये काम तेजी से वेगात काम सुरू चल आहे. रहा है. पश्चिम बंगालमध्येही आता कोलकाता, मुर्शिदाबाद आणि वर्धमानच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कर्करोगाच्या रुग्णांवर आता आणखी सहजतेने उपचार केले जातील. आपले आरोग्य मंत्री मनसुख भाई यांनी या संदर्भात सविस्तर सांगितले आहे. या सर्व प्रयत्नांचा मोठा परिणाम आपल्या देशातील डॉक्टरांच्या उपलब्धतेवर होईल. गेल्या 70 वर्षात देशात जितके डॉक्टर तयार झाले तितके डॉक्टर येत्या 10 वर्षात देशात बनणार आहेत. 10 वर्षों में बनने जा रहे हैं. साथियों, मित्रांनो, पिछले वर्ष गेल्या वर्षी देशात सुरू झालेली 2 मोठी राष्ट्रीय अभियानेही भारताच्या आरोग्य क्षेत्राच्या आधुनिकीकरणात मोठी मदत करतील. आधुनिक स्वरूप देने में बहुत मदद करेंगे. आयुष्मान भारत, आयुष्मान भारत डिजिटल आरोग्य अभियानामुळे देशवासियांच्या उपचारासाठीच्या सुविधा वाढणार आहेत. रुग्णांच्या वैद्यकीय इतिहासाच्या डिजिटल नोंदीमुळे उपचार सोपे आणि प्रभावी होतील. छोटी छोटी किरकोळ आजारांसाठी रुग्णालयात वारंवार जाण्याचा त्रास कमी होईल आणि उपचारांच्या अतिरिक्त खर्चापासूनही नागरिकांची सुटका होईल. इलाज पर होने वाली अतिरिक्त खर्च से भी नागरिकों को मुक्ति मिल पाएगी. इसी तरह त्याचप्रमाणे आयुष्मान भारत पायाभूत सुविधा अभियानाच्या माध्यमातून गंभीर आजारांसंदर्भातील आरोग्य सेवेशी संबंधित वैद्यकीय पायाभूत सुविधा आता मोठ्या शहरांसह जिल्हा आणि तालुका स्तरावर उपलब्ध असतील. या योजनेअंतर्गत पश्चिम बंगालला 5 वर्षात 2,500 कोटीहून अधिक रुपयांचे सहाय्य प्राप्त होईल. हे सुनिश्चित करण्यात आले आहे. यासह राज्यभरात शेकडो आरोग्य उपकेंद्रे उभारली जातील. सब सेंटर्स बनेंगे. लगभग सुमारे 1,000 नागरी आरोग्य व निरामयता केंद्रे कार्यान्वित होतील. डझनभर जिल्हा एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा सुरू केल्या जातील आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी शेकडो क्रिटिकल केअर खाटांची नवीन क्षमता निर्माण केली जाईल. यांसारख्या प्रयत्नांमुळे भविष्यात आपल्याला कोरोनासारख्या महामारी विरोधात अधिक चांगल्या पद्धतीने लढा देता येईल. भारताला निरोगी आणि सक्षम बनवण्याची ही मोहीम अशीच सुरू राहील. पुन्हा सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी दक्ष राहावे, आवश्यक ती खबरदारी घ्यावी. मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. मी तुम्हा सर्वांना अनेक शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद.